मित्रांनो नमस्कार. मागच्या तासात आपण संत सावतामाळी यांची समयासी सादर व्हावी ही कविता पाहिली. आज आपणाला त्याच्या पुढच्या पिढीतले, त्याच्या पुढच्या कविता प्रकारातले शाहिरी कवितेमधले एक शाहीर अनंत फंदी यांचा फटका आपणाला पाहायचा आहे. मित्रहो, शाहिरी ही पेशव्यांच्या काळात बहरली. त्या काळामध्ये अनेक शाहीर होऊन गेले. शाहीर राम जोशी, शाहीर प्रभाकर, शाहीर होनाजी बाळा, तसेच शाहीर अनंत फंदी. हे अनंत फंदी जे आहेत, हे अनंत फंदी हे काही त्यांचं नाव नाही. अनंत हे त्यांचं नाव आहे, फंदी हे त्यांच्या मित्राचं नाव आहे. आणि त्या काळामध्ये होनाजी आणि बाळा हे पण एक नव्हते, दोघंजणं होते. तसे अनंत आणि फंदी हे दोघंजणं समजले जातात. अलीकडच्या काळामध्ये जसे संगीतकार दोघंजणं मिळून संगीत देतात आणि आपलं जोड नाव लावतात. जसं हिंदीमध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल असं नाव लावलं जात होतं. मराठीमध्ये अलीकडच्या काळात तुम्हाला जास्त परिचयाचं असलेलं अजय आणि अतुल हे दोघंजणं आहेत आणि दोघंजणं मिळून ते संगीत देण्याचं काम करतात. तसं हे अनंत आणि फंदी हे दोघंजणं मिळून गाणं लिहिणं, संगीत देणं, तमाशा करणं हे काम करायचे. तमाशाचा फड होता त्यांचा. आणि त्या काळामध्ये ते इतके प्रसिद्ध तमाशाकार होते की ते अक्षरशः महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे बडौदा, भोपाळ, इंदोर अशा ठिकाणी त्यांचे तमाशे चालत असत. प्रचंड गर्दी होत असे. आजकाल जसा नवा चित्रपट आला म्हणजे त्याला प्रचंड गर्दी करता तुम्ही तरुण, तसे एकेकाळी अनंत फंदी यांच्या तमाशांना गर्दी व्हायची. महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी तमाशा नेला. जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं तमाशा नेला. मोठा लवाजमा होता. इंदौरमधून परत येताना एकदा त्यांना तिकडे डोंगर भाग आहे सगळा इंदोरकडं, मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रातून जाताना त्या डोंगर भागामध्ये एका प्रचंड अशा मोठ्या डाकूनं त्यांना अडवलं. आणि त्याला जेव्हा असं समजलं की हा अनंत फंदीचा फड आहे, तेव्हा त्यानं सांगितलं की ठीक आहे, तुम्ही आम्हाला एक तमाशा करून दाखवा, आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आणि मग त्यांनी तिथं त्यांना तमाशा करून दाखवला आणि त्यांनी त्यांना सोडून दिलं. अहिल्याबाईंच्याकडे जेव्हा हे गेले होते इंदौरला, तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना सांगितलं की अहो, तुम्ही एवढे चांगले कवी आहात, तर तुम्ही आता हे शृंगारिक काव्य सोडून आध्यात्मिक काव्याकडं का वळत नाहीत? तर त्यांनी तेही केलं आणि अक्षरशः होळकरांचं, अहिल्याबाई होळकरांचं म्हणणं त्यांनी मांडून आपल्या कवितेमध्ये बदल केला. नंतर मग हे असे फटके लिहायला त्यांनी सुरुवात केली. मित्रांनो, शाहिरी कवितेमध्ये प्रामुख्यानं उपदेशपर कविता असतात, शृंगारपर कविता असतात आणि वीररसपर कविता असतात. पोवाडे आणि लावणी हे सगळ्यांनाच माहीत असतात. पोवाडा हे वीररसपर आणि लावणी हे शृंगार रसपर असं काव्य आहे, तुम्हाला माहीत आहे. पण शाहिरी काव्यामध्ये आणखी एक काव्य असतं, त्याला उपदेशपर काव्य असं आपण म्हणू, त्याला फटका असं म्हणतात. तर हे फटकेसुद्धा राम जोशी आणि अनंत जोशी यांनी लिहिलेले आहेत. आणि एक फटका कदाचित तुम्हाला आधीच्या अभ्यासक्रमात मॅट्रिकला किंवा 12वीला वगैरे असेलही. हटातटाने पटा रंगवून जटा धरी शिका शिरी, मठाची उठा ठेवका तरी, अशा प्रकारचा तो एक फटका आहे. आणि तसाच एक फटका की बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको, हा अनंत फंदीचा प्रसिद्ध फटका. या फटका असं का म्हणतात? लावणी का म्हणतात? तर ती लावण्याचं, सौंदर्याचं वर्णन करणारी आहे म्हणून. पोवाडा का म्हणतात? तर तो पोवाड आहे, शूरतेचं गाणं आहे म्हणून. तर फटका का? तर फटका दोन अर्थानं. एकतर याची रचना खटकेबाज असते, फटकेबाज असते म्हणून याला फटका म्हणायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून तुम्हाला फटके मारलेले असतात, उपदेशाचे फटके मारलेले असतात, शहाणपणाचे फटके मारलेले असतात आणि तुम्हाला शहाणपणी शिकवण्याचा प्रयत्न केला असतो. म्हणून या दोन्ही अर्थानं या कविता प्रकाराला फटका असं म्हणतात. म्हणजे एका अर्थानं अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण करिअर डेव्हलपमेंट म्हणतो, व्यक्तिमत्व विकास म्हणतो, तो व्यक्तिमत्व विकास, करिअर डेव्हलपमेंट, जीवनात कसं जगायचं त्याचं मार्गदर्शन या फटक्यामधून केलं जातं. तसंच मार्गदर्शन या बिकट वाट वहिवाटमध्ये अनंत फंदी यांनी केले. मित्रांनो, अनंत फंदी यांचं संपूर्ण नाव अनंत भवानी बाबा घोलप. यांचा जन्म 1744 साली आणि मृत्यू 1795 साली. म्हणजे यांनाही काही फार आयुष्य लाभलं नाही, थोडंच आयुष्य लाभलं तसं त्यांना. एक 50-51 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. अहमदनगर जिल्ह्यातले संगमनेर हे त्यांचं मूळ गाव. तसं त्यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय होता, सराफी होता, गोंधळीपणा पण ते करायचे, मुळात ब्राह्मण असूनही. हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. मलक फंदी नावाच्या फकीराशी मैत्री. फंदी हा अनंत घोलप यांच्या तमाशातील साथीदार होता. मग मैत्रीतून अनंत घोलप हे आपल्या नावापुढं फंदीचं नाव जोडू लागले, त्यामुळं त्यांची अनंत फंदी या नावाने ओळख पटली. मित्रांनो, हा जो फटका आहे तुम्हाला अभ्यासाला,
तो फार इंटरेस्टिंग आणि चांगला फटका आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे फटका जर मनपूर्वक ऐकला तर आपल्या व्यक्तिमत्वाचा संपूर्णपणे विकास होईल अशा प्रकारचा आहे. उलट अलीकडच्या व्यक्तिमत्व विकासाच्या प्रशिक्षणामध्ये, करिअर डेव्हलपमेंटच्या प्रशिक्षणामध्ये जगाचा विचार केला जात नाही, दुसऱ्याचा विचार केला जात नाही, समोरच्याचा विचार केला जात नाही. पण या फटक्यामध्ये जग सुंदर करणे आणि तुम्ही सुंदर होणे अशा दुहेरी प्रकारचं करिअर डेव्हलपमेंट केलेलं आहे. तुम्ही एकटे सुंदर होऊन चालत नाही. भोवतीचं जग कुरूप असेल तर तुमच्या एकट्याच्या सौंदर्याला अर्थ लाभत नाही. म्हणून जगही सुंदर झालं पाहिजे, तुम्हीही सुंदर झालं पाहिजे, जगही डेव्हलप झालं पाहिजे, तुम्हीही डेव्हलप झाला पाहिजेत. म्हणून एकट्याची डेव्हलपमेंट नव्हे, सगळ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी जे करावं लागतं ते करणं म्हणजे खऱ्या अर्थानं करिअर डेव्हलपमेंट आहे, खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास आहे असा त्याचा अर्थ आहे. तर असा हा फटका. या फटक्याची सुरुवात आहे की बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. उगाच वाकडं तिकडे इकडे तिकडे रस्ते सोडून भटकत फिरू नको, वाकड्या तिकड्या वाटेनं जाऊ नको. धोपट मार्ग जे आहे जगण्याचा त्या धोपट मार्गानं तू चालायला लाग. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. आपले घरदार लेकरं बाळं सोडून इकडं तिकडं उगाच भटकत फिरू नकोस. आपल्या लेकरा बाळांमध्ये लक्ष घाल, घरामध्ये लक्ष घाल, संसारामध्ये लक्ष घाल. वाकड्या तिकड्या मार्गानं चालू नकोस. चल सालस पण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलू नको. सालसपण आपण म्हणतो ना, काय सालस माणूस आहे. सालस म्हणजे सुस्वभावी या अर्थानं. धर सालसपण म्हणजे अंगामध्ये चांगले स्वभाव धर. धरुनी निखालस, निखालस म्हणजे निश्चितपणे, निखालस निश्चितपणे, निश्चितपणे अंगात चांगुलपणा धारण करून खोट्या बोला बोलू नको. खोटं कधी बोलू नकोस. अंगी नम्रता सदा असावी. सदैव आपण नम्र असलं पाहिजे. उगाच उर्मट छाती पुढं काढून सतत चाललं नाही पाहिजे. राग कुणावर धरू नको. उगाच कुणावर रागवू सुद्धा नको. नास्तिकपणी तू शिरून जनाचा बोल आपणा घेऊ नको. उगाच नास्तिकपणात शिरू नको. त्या काळामध्ये काही संप्रदाय असे होते की त्या संप्रदायामुळे समाजामध्ये नास्तिकपणा वाढला होता. त्यातल्या त्यात शाक्त संप्रदाय हा जास्त झाला होता. त्या काळामध्ये कोणी शाक्त असेल तर त्याला फार निंदेला सामोरं जावं लागायचं. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं की नास्तिकपणी तू शिरून जनाचा बोल आपणा घेऊ नको. उगाच लोकांची निंदा तू कशाला घेतोस. सरळ मार्गानं चाल. आल्या अतिथा मुठभर द्याया. कुणी जर पाहुणा दारात आला, त्यांनी भिक्षे करायला सुद्धा पाहुणा म्हटले, भिकारी नाही म्हटलं, अतिथी पाहुणा. असा अतिथ कुणी आला तर त्या अतिथाला आल्या अतिथा मुठभर द्याया. थोडं तर काय होईना, तुझ्याकडे थोडं आहे तर त्यातलं थोडं मुठभर द्याया. मागे पुढती पाहू नको. कधी मागं पुढचा विचार करू नकोस, त्याला तू देऊन टाक. माय बापावर रुसू नको. याचा काय अर्थ सांगत बसण्याची गरज आहे काय. माय बापावर रुसू नको. दुर्मुख लेला असू नको. उगाच चेहरा पाडून सदैव असं पडू नकोस, राहू नकोस. तुझा चेहरा प्रसन्न असला पाहिजे, म्हणजे समोरचा माणूसही तुझ्याकडे पाहून प्रसन्न होईल. नाही तर उर्दूमध्ये एक म्हट आहे, क्यों मैं रोते हो मेरी सूरतच ऐशी आहे असं म्हटलं जातं. तर अशी रडकी सूरत, रडका चेहरा करून जगासमोर जाऊ नकोस. दुर्मुख लेला असू नको. व्यवहारामध्ये फसू नको. आणि व्यवहार करताना कधी फसू नकोस. दुसऱ्याला तर फसवू नकोसच, पण तूही फसू नकोस. कधी रिकामा बसू नको. आणि रिकामं कधी बसू नको. सतत काहीतरी उद्योग करत राहिलं पाहिजे. रिकामं बसल्यानं कधीही कुणाचा विकास होत नाही. सतत उपक्रमशील राहिलं, सतत कार्यरत राहिलं तर तुमचं शरीरही विकसित होतं, मनही विकसित होतं आणि तुमचं जीवनही विकसित होतं. कारण त्याच्यामुळं सतत व्यक्ती कार्यरत राहिल्यामुळं तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते. कधी रिकामा बसू नको. पण कवीला लगेच वाटतं की मी रिकामा बसू नको म्हटल्यामुळं हा उठून काही पण करायला लागेल, म्हणून पुढं लगेच सूचना देतो तो, परी उलाढाली भलत्या सलत्या पोटासाठी करू नको. पण उगाचच काहीही उलाढाली करत बसू नकोस, ज्याच्यामध्ये तुझी फसवणूक होईल आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अशा गोष्टी तू करू नकोस. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपुला उगाच भटकत फिरू नको. पुढचं कडवं आहे, वर्म काढूनी शर्मा याला उणे कुणाला बोलू नको. कुणाच्या वर्मावर घाव बसेल अशा प्रकारचं कडवट जहरी बोलणं बोलत जाऊ नकोस. कुणाचं अंतःकरण दुखवू नकोस. वर्म काढूनी शर्मा याला उणे कुणाला बोलू नको. बुडवाया दुसऱ्यांचा ठेवा, करुणी हेवा झटू नको. म्हणजे दुसरा श्रीमंत आहे तर त्याची श्रीमंती कशी कमी होईल, त्याचं नुकसान कसं होईल, ह्याच्यासाठीच झटण्यात तुझं आयुष्य घालू नकोस. तुझी प्रगती कशी होईल ह्याच्यासाठी झट ना, त्याची अधोगती कशी होईल याच्यासाठी झटू नकोस. कारण आपण नेहमी म्हणत असतो की दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आपणच पडत असतो. म्हणून बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुणी हेवा झटू नको.
मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्वभार हा वाहू नको. असं नको समजू की मी मोठा आहे, मी शहाणा आहे, मी धनाढ्य आहे. असा गर्व भार उगा रे भार येतो, तुझ्या डोक्यावर भार येतो, असं कुणीही नसतं. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी मोठा शहाणा धनाढ्य ही गर्व भार हा वाहू नको. म्हणजे मी मोठा आहे, शहाणा आहे, माझ्यासारखं शहाणं कुणीच नाही, माझ्यासारखं सुंदर कुणीच नाही, माझ्यासारखं गोरं कुणीच नाही, माझ्यासारखं श्रीमंत कुणीच नाही. गाढव आहेस, मूर्ख आहेस. अरे इतके लोक जगामध्ये त्यांनी पुढच्या कडव्यात म्हटलेलं आहे की मी मोठा शहाणा धनाढ्य ही गर्वभार हा वाहू नको. एकाहून एक चढी जगामध्ये गर्वभार हा वाहू नको. अरे एकापेक्षा एक मोठी माणसं, तू किती सुंदर आहेस, तुझ्यापेक्षा सुंदर जगात कुणीतरी आहेच. तू किती श्रीमंत आहेस, तुझ्यापेक्षा श्रीमंत कुणीतरी जगामध्ये आहेच आहे. म्हणून हिमायतीच्या बळे गरीब गुरिबाला तू गुरकावू नको. तुझ्याकडं शक्ती आहे, ताकद आहे, हिमायत आहे, योग्यता आहे, तर त्या हिमायतीच्या बळावर गरीब गुरुपाला तू गुरकावत जाऊ नकोस, रागवत जाऊ नकोस. अरे काय 2 दिवसाची जाईल सत्ता अपेस माथा घेऊ नको. हे 2 दिवस असतं रे. ही सगळी हिमायत आहे ना तुझ्या भोवती जमा झालेली, ही 2 दिवसाची सोबती आहे. ही तुला सोडून जाणार आहे. आणि मग अशा वेळेला काय होईल, 2 दिवसाची जाईल सत्ता अपेस माथा घेऊ नको. नंतर तुला जे शर्मिंद व्हावं लागेल ना की हिमायत असताना जो गुरकावलास त्याच्यामुळं, तर ती नको परिस्थिती तुझ्यावर येऊ देऊ ना. कारण ही आहे ती परिस्थिती राहणार नाही, बदलणार आहे. ही हिमायत तुझी जाणार आहे. तर मग नंतर तुला फारच वाईट वाटेल ना तू जर असा गुरकावलास गोरगरिबांना. तर विडा पैजेचा उचलू नको. फारच सुंदर त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये कशी गंमत असते माहिती आहे का, की हे गात असताना एक जण एक म्हणते, दुसरा एक म्हणते. एक जण म्हणतो विडा पैजेचा, दुसरा म्हणतो उचलू नको. उणी तराजू, दुसरा म्हणतो तोलू नको. पहिला म्हणतो कुणी गहाण कुणाचे, दुसरा म्हणतो डुलवू नको. पहिला म्हणतो उगीच भिक तू, दुसरा म्हणतो मागू नको. हे 2 म्हणजे एक एक असं गाताना म्हणायची पद्धती आहे. म्हणून विडा पैजेचा उचलू नको. हट्टाला पेटवून पैजेचा विडा, मी हे करीलच असं विडा उचलू नकोस, अशी शपथ घेऊ नकोस. कारण असं काही नसतं. म्हणून विडा पैजेचा उचलू नको. उणी तराजू तोलू नको. व्यापार करताना उण्या प्रकारचा तराजू तोलून ग्राहकाला फसवू नकोस. गहाण कुणाचे डुलवू नको. कुणी जर गोरगरिबानं तुझ्याकडं गहाण वस्तू ठेवली असेल तर ती लुबाडून घेऊ नकोस. वेगवेगळ्या प्रकारे त्याला फसवून ती तुझ्याच मालकीची कशी होईल याचा प्रयत्न करू नकोस. गहाण कुणाचे डुलवू नको. उगीच भिक तू मागू नको. आणि काय घरामध्ये असताना भीक मागायची गरज नाही ना. पण पुढं लगेच त्यांनी फार सुंदर म्हटलेलं आहे, स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नको. जर तुझा मित्र असेल ना तर पदर मोड कर, तुझ्या घरातलं त्याला दे, पण दुसऱ्याचं उष्ण घेऊन दुसऱ्याला देऊ नकोस आणि त्याच्यासाठी जामीन राहू नकोस. स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नको. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको. शेवटचं आणि तिसरं कडवं, त्याच्यात आणखी पुन्हा काही उपदेश, आणखी पुन्हा जगण्याचे काही मार्गदर्शन आपणाला अनंत फंदी करतात. तिसऱ्या कडव्यात त्यांनी असं म्हटलेलं की उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. आपण काय करतो की आपला स्वार्थ असला, एखाद्या माणसाकडे काम असलं त्याची भलती स्तुती करतो त्याची योग्यता नसताना, आणि एखाद्याची काही काम नसलं आणि द्वेष मनात असला की त्याची इतकी निंदा करतो त्याची योग्यतेपेक्षा कमी. म्हणजे योग्य ती जाणीव ठेवावी समोरच्या माणसाची. तो आहे त्याच्यापेक्षा मोठाही फुगवून सांगू नका आणि आहे त्याच्यापेक्षा लहान करूनही सांगू नका. उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको. माझा स्वार्थ आहे म्हणून असं खोटं बोलून कुणाची निंदा किंवा स्तुती करू नकोस. बरी खुशामत शहाण्याची पण मूर्खाची ती मैत्री नको. शहाण्या माणसाची खुशामत केलेली परवडती, त्याच्या मागं पदर धरून राहिलेलं परवडतं, कारण त्याच्यात आपलं आयुष्याचं कल्याण असतं. पण मूर्खाची मैत्री ही काही कामाची नसते, कारण त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याचं अकल्याण, नुकसान होण्याची शक्यता असते. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरे चोरू नको. आपल्या कष्टाची भाजी भाकरच बरी असती, चोरीची तूप साखरसुद्धा काही कामाची नसती. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरे चोरू नको. दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख कधी विटू नको. परमेश्वरानं तुला जी स्थिती दिलेली आहे तिच्यामध्येच सुख मान. आधीच्याही संत सावतामाळी यांच्या समयाशी सादर व्हावे या कवितेमध्ये आपण हे पाहिलं होतं की परमेश्वराने जी स्थिती दिलेली आहे, दिली स्थिती देवाने त्यातच मानी सुख, त्याच्यातच सुख मान. कधी विटू नको, त्याला कधी कंटाळा करू नकोस. माझ्यावर देवानं अशी काय परिस्थिती आणली असं म्हणू नकोस. असल्या गाठी धनसंचय कर
सत्कारी व्यय हटू नको. तुझ्या जर गाठीला धनसंचय असेल तर तू सत्कार्यामध्ये व्यय करण्यासाठी, खर्च करण्यासाठी मागं फिरू नकोस. भरपूर असेल ना तर ते दे ना, सत्कार्यासाठी, चांगल्या कामासाठी वाटून टाक. असल्या गाठी धनसंचय कर, सत्कारी व्यय हटू नको. त्याच्यासाठी मागं फिरू नकोस, पुढंच राहा कायम तू चांगल्या कामासाठी पैसे देण्यामध्ये. आता तुझं गुज गोष्ट सांगतो, तर तुला एक कानातली गोष्ट सांगतो. सत्कर्मा तू टाकू नको. चांगलं कर्म करण्याची तुझी जी प्रवृत्ती आहे, तुझा जो स्वभाव आहे, तो कधीही सोडू नकोस. सत्कर्मा तू टाकू नको, ते टाकून देऊ नकोस. सत्कर्माचा तुझा जो स्वभाव आहे तो टाकून देऊ नकोस. तो तुझ्या कामामध्ये नक्की राहून दे. सुविचारा का तरू नको. सुविचारा का तरू नको म्हणजे चांगले विचार जे आहेत त्याच्यात कमतरता करू नकोस, ते कातरू नकोस. सुविचारा का तरू नको, सत्संगा अंतरू नको. चांगला जो संघ आहे, चांगल्या माणसाची जी सोबत आहे, ती सोबत कधीही सोडू नकोस. सुविचारा का तरू नको, सत्संगा अंतरू नको. द्वैताला अनुसरू नको. त्या काळामध्ये द्वैत आणि अद्वैत हे दोन संप्रदाय होते. परमेश्वर एक की दोन, मी आणि परमेश्वर वेगळाले आहेत म्हटलं तर द्वैत, आणि मी आणि परमेश्वर एकच आहेत म्हटलं तर अद्वैत. वारकरी हे अद्वैत होते. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की द्वैताला अनुसरू नको, असं द्वैत अनुसरू नकोस. मी आणि परमेश्वर वेगळा आहे असं समजू नकोस. हरिभजना विस्मरू नकोस, आणि कधीही हरिभजनाचं विस्मरण होऊ दे नकोस. नेहमी हरिभजन करत राहा. सत्कीर्ती नवबदीचा डंका वाजे मग शंकाच नको. आणि जर तू असं केलंस तर सत्कीर्तीचा तुझ्या नवबतीचा डंका नक्की वाजेल. जी मी वर यादी सांगितलेली आहे त्या यादीप्रमाणे तू वागलास तर सत्कीर्ती नवबतीचा डंका वाजे मग शंकाच नको. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको. असा हा फटका आपणाला आयुष्यामध्ये कसं जगावं, चातुर्य कसं अंगी बाळगावं, तो शिकवणारा. मित्रांनो, इथं अनंत फंदीचा हा फटका संपला. पुढच्या तासाला आपणाला आईवरची एक अतिशय सुंदर अशी मराठी भाषेतली प्रसिद्ध अशी माधव जुलियन यांची कविता पाहायची आहे. थांबूयात. नमस्कार.